हॅलो एव्हरीवन. सो आज आम्ही निघालो आहोत दादरला जाण्यासाठी. तुम्ही आजच्या व्लॉगमध्ये पाहिलंच असेल आम्ही एक्झॅक्टली काय केलं तिथे जाऊन. पण ते सगळं करण्याच्या आधी आम्ही एका जागेवर हॉल्ट घेतलेलं आणि ते म्हणजे गंधर्व, एक मराठी लज्जत. सो खूप भूक लागलेली पण हॉटेल पूर्ण फुल होतं. गंधर्वमध्ये तुम्हाला AC आणि नॉन AC दोन्ही सेक्शन्स मिळतील. फायनली आम्हाला जागा मिळाली इन AC सेक्शन आणि मग आम्ही ऑर्डर प्लेस केली. काही वेळानंतर नाहीसला थंडी लागायला लागली आणि म्हणून आम्ही शिफ्ट झालो नॉन AC मध्ये. ॲम्बियन्स डिसेंट, पारंपरिक आणि नावाला शोभणारा आहे. सर्वात आधी आलं गंधर्व स्पेशल मिसळ पाव आणि वडापाव. आम्ही सगळेच खूप एक्सायटेड होतो टू टेस्ट एव्हरीथिंग जे काही आम्ही ऑर्डर प्लेस केलं होतं. ट्रस्ट मी, मिसळ वॉज अमेझिंग अँड डिलिशियस. वडापावसुद्धा खूपच स्वादिष्ट होतं. नंतर आलं पुरी भाजी. एकदम घरी जेवतोय असं फील झालं. मग आलं आपलं झुणका भाकरी आणि ठेचा. हे सुद्धा मस्त होतं. सर्वात जास्त जे आवडलं ते म्हणजे ठेचा. कसली भारी टेस्ट होती त्याला. एकदम गावात पोचल्यासारखं वाटलं मला. एवढं रॉ टेस्ट होती. मग आलं माझं फेवरेट थालीपीठ. एक वेगळीच टेस्ट होती पण मला खूप आवडलं. नंतर खाल्लं साबुदाणा वडा. खूप छान आणि क्रिस्पी होतं. त्याच्याबरोबरची चटणीसुद्धा मस्त होती. आणि मग आलं सर्वांचा फेवरेट मोदक. सगळ्यांच्या तोंडाला पाणी आलेलं पण खूप गरम असल्यामुळे खाता नव्हतं येत. आईंना तर खूप आवडलं. लास्टला आम्ही सगळे वाट बघत होतो पुरणपोळीची आणि जेव्हा ती आली तेव्हा सगळ्यांची घाई उडाली. खूपच सॉफ्ट, टेस्टी आणि मस्त तूप लावलेलं होतं वरती. सगळ्यांनी सगळं काही प्रॉपरली फिनिश केलं आणि अशा प्रकारे आम्ही लज्जतदार जेवणाचा आस्वाद घेतला. एवढं खाऊन सुद्धा बिल फक्त 870 आलं. मस्त तृप्त झालो आणि मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या कामासाठी. तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट करा गंधर्व इथे, जे दादर ईस्टला आहे. बाय.